शास्त्रामध्ये असे काही नियम नाही दिलेत. लोकांना गैरसमज दिलेला आहे की स्त्रियाने हे वाचू नये, हे वाचावं, हे पुरुषाने हे वाचावं, हे वाचू नये. कुठं दिले? कोणी जर तुम्हाला प्रश्न म्हणतं हे वाचू नये, याचा पुरावा काय? मानसिक काल्पनिक कधीच फॉलो नाही केले पाहिजे. सगळ्यांना आपण स्त्री पुरुष हे बाह्य व्यवहारासाठी तुमचा भेदभाव आहे. म्हणजे स्त्रीचा व्यवहार काय, पुरुषाचा व्यवहार आहे, पण आंतरिक आध्यात्मिक चेतना तुम्ही आत्मेच आहेत. म्हणून आध्यात्मिक लेवलला तुम्ही स्त्री पुरुष नाहीत, तुम्ही काय आहेत? आत्मे आहेत. मग आत्म्याला तुम्ही आत्म्यातला भेद. आणि हे ग्रंथ कोणासाठी दिले? आत्म्यासाठी दिलेले आहेत. मनुष्याचं जीवन यापन करायचं, पण विशेष करून आत्म्याने ते परमात्म्याला कसं प्राप्त केलं पाहिजे याचं वर्णन दिलेलं आहे. म्हणून ग्रंथ वाचायला सगळ्या अवस्थेमध्ये, सर्व अवस्थेमध्ये स्त्री पुरुष वाचू शकतो. त्याच्यामध्ये जात पंथ धर्म वर्ण काळा गोरा ज्ञानी अज्ञानी नाही, तर सर्व अवस्थेमध्ये तो लागू होतो, हे दिलं नाही. म्हणून जे कोणा मनामध्ये काही कल्पना असेल, एवढाच अध्याय वाचला पाहिजे, एवढा नाही अध्याय वाचला पाहिजे, हे सगळं थोतांड आहे. का बरं थोतांड आहे? जेवढं तुम्ही याच्यापासून दूर राहता आणि तुमच्या मनात भीती घालून दिली, असे तुम्ही ऑलरेडी भीतातच, आणि तुमच्यात भीती घालून दिली, आणि त्याच्यात तुम्ही आळशी म्हणजे कॉमन पब्लिकमध्ये एक तर वाचायची इंटरेस्ट नाही, आणि त्याच्यात आणखी नको गीता घरात ठेवली की भांडण होतात, कारण ती बाण सोडतात ना. रामायण ठेवलं की घरात रामायण होतं, महाभारत ठेवलं की महाभारत होतो. अरे तुम्हाला किती तुम्हाला तुमचे बहुत कपट केले जात आहे. जो ज्ञानाचा भंडार आहे ते घरात पाहिजे, ते लाल कपड्यामध्ये नसलं पाहिजे, तर ते आपल्या जीवनामध्ये वाचलं पाहिजे त्याला. म्हणून ह्या सर्व अवस्थेमध्ये वाचायला अलाव आहे. त्याला काही स्त्री पुरुष किंवा ह्या जाती पंथाला वाचावं असं काही नाही दिलेलं आहे. कोणी पण कधी पण वाचू शकतं त्याला. हां, काही नियमावली याच्यासाठी असते की तुम्ही आंतरिक आणि मानसिक क्लिनिनेस असेल तर तुम्हाला ते ज्ञान समजून, सत्वगुणात राहिले तर तुम्हाला ज्ञान समज, रसिक आणि तामसिक गुणात गेलं तर तुम्हाला ते समजणार. मग त्यासाठी स्वच्छता असणं, कुठं बसलं पाहिजे, कधी वाचलं पाहिजे, तेच बसण्यासाठी काय केलं पाहिजे, ते वाचण्याच्या पहिले काय मंत्र म्हटले पाहिजे, ते सत्वगुणात विकसित होणं. तुम्ही इथं बसून असू शकता, पण रासिक आणि तामसिक असेल तर तुमच्या बरेच लोक वाचतात ना ग्रंथ, त्यांच्या डोक्यात घुसत नाही. का बरं घुसत नाही? कारण रासिक आणि तामसिक एवढे असले ना, ते इथून जातं इकडंच बाहेर निघतं. ते लक्षात आलं का? त्यामुळे सत्वगुणात विका. म्हणून आपल्याकडे जे नियमावली दिली जाते तो पहिले सत्वगुणात विकसित व्हा आणि मग ग्रंथाचं वाचन करा. सत्वगुणात कशासाठी? सत्वगुणाचा पहिला नियम आहे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. पहिले जपाचं मंत्र मेडिटेशन जप चांगला करा, चेतो दर्पण मार्ग. जप चांगला झाला, त्या जपाला चांगल्यासाठी शुद्ध आहार ठेवा. हे दोन तुमच्या चेतनेसाठी जप आणि शरीरासाठी आहार, हे दोन असेल तर तुम्हाला ते ग्रंथ, ते ज्ञान आणि ती प्रॅक्टिस करायला आवड निर्माण होईल. म्हणजे ग्रंथ वाचायला तुम्हाला इंटरेस्ट येईल, प्रवचनात बसण्याची इंटरेस्ट होईल, आणि जे तुम्ही समजून घेत आहेत त्याला आत्मसात करतात. म्हणून हे वेदाच्या एवढ्या पाठाला वर्णन केले जाते.